त्यांना वळाव मार्ग निघत नसेल तर कारण काय ते पण त्यांना. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. निमगाव खंडोबा तालुका खेड कवाळा ठाकरवाडी या ठिकाणी अज्ञात कारणावरून एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी मृतदेह मिळून आल्यानं खुनाची घटना उघडकीस आली. कोंडेबा रामा पारधी वयवर्षे 50 राहणार कवाळा ठाकरवाडी तालुका खेड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 10:30 वाजता कोंडेबा रामा पारधी यांचा निमगाव गावाच्या हद्दीमध्ये ACZ यांच्या मालकीचे हरणटोक रानात दगडधोंडे असलेल्या पाऊल वाटेच्या कडेला मृतदेह मिळून आला. अज्ञात इसमाने डोक्यात वजनदार दगड घालून पारधी यांचा खून केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबतचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. 4,250 कोटीचा निधी या पट्ट्या दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्याकरता आणला. खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी जनसन्मान यात्रेनिमित्त सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कुणी मायका लाल संविधान बदलणार नाही. मात्र विरोधकांनी चुकीचा प्रचार केला आणि आदिवासी दलित समाजाला भीती दाखवण्याचं काम केलं. मात्र मी अजितदादा शब्दाचा पक्का आहे, हा दादाचा वादा आहे, त्यामुळे आपण असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. खेड आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत अजित पवार बोलत होते. राज्यातील पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी ताई आदींच्या मानधनात वाढ केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1500 महिना दिला. आता सरपंचाच्या मानधनात लवकरच वाढ करू असे आश्वासन देत आमचे सरकार देणारे आहे, परत घेणारे नाही, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्ताने राजगुरुनगर येथे महिलांचा मेळावा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा खासदार सुनील तटकरे, प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह तालुक्यातील महिला, युवक, नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य आणि जिल्ह्यासह खेड तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. आमदार दिलीप मोहितेच्या माध्यमातून 5 वर्षात 4,2500 कोटीचा निधी खेड तालुक्याला दिला आहे. भोरगिरी भीमाशंकर हा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतलाय, त्यामुळे आदिवासी भागाचा विकास होईल. लोकाभिमुख सरकार आणण्यासाठी महायुतीला साथ द्या, महायुतीच्या विचारांचे सरकार निवडून द्या असे आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केले. आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, मध्यंतरीच्या काळात पक्षात काही बदल झाले, आम्ही दादासोबत गेलो, सगळ्यांना कल्पना आहे अजितदादा यांच्यामुळे खेड तालुक्याचा विकास झाला. अजितदादांनी खेड तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. पूर्वी जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नेतृत्व शरद पवार साहेब करीत होते. महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्याचा त्यांनी विकास केला, तेच आता अजितदादा करीत आहेत. पवार साहेबांचे आशीर्वाद पाहिजेत, मात्र आता पुणे जिल्हा मोठा झाला आहे, तो कोण चालवणार? त्यासाठी त्या ताकदीचा नेता असला तर त्या जिल्ह्याचा विकास होतो. म्हणून अजित पवार यांचे नेतृत्व पाहिजे आहे. माझे राजकारण अजितदादांनी घडवले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दिव्यांग महिला शुभांगी शिंदे यांना 1500 रुपयांचा प्रतिकृती धनादेश अजित पवार यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त खेड तालुक्यात शनिवारी आयोजित केलेल्या युवक व महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्थान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. आजच्या जाहीर कार्यक्रमात त्यांना उघडपणे डावलण्यात आल्याने व कार्यक्रमाच्या तालुकाभर झळकलेल्या फ्लेक्समध्ये देखील आढळराव पाटील यांना कुठेही स्थान देण्यात आले नाही. यामुळे आढळराव पाटील आणि त्यांच्या समर्थकांना घरका ना घाटका अशी अवस्था झाली असल्याचे मानले जात आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आढळराव यांना विचारले असता आपणास निमंत्रण नसल्याने सहभागी झालो नाही, त्याबाबत आपली तक्रार नाही असे त्यांनी म्हटले आहे. काळूस तालुका खेड येथील बेमुदत आमरण उपोषणकर्त्या महिलांच्या शिष्टमंडळाने खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जनसन्मान रॅलीत भेटून त्यांना राखी बांधली. यावेळी महिलांनी आम्हाला ओवाळणी नको, लाडक्या बहीण योजनेचे पैसेही नको, परंतु आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढा व आमचा 7/12 कोरा करा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी तातडीने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितलं.
आबाताई थापा पुण्याला जाऊ शकेल. एक माझं ऐका, याच्यातनं कोणतरी एकजण पुण्याला घ्या. आज वर्किंग डेला त्यांना घेऊन कलेक्टरला म्हणा त्या दिवशी सगळे VIP येणार होते म्हणून गडबडीत होता. सोमवारी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आणि कलेक्टरला लक्ष घालून मार्ग काढायचा आहे आणि त्यांना म्हणावं मार्ग दिसत नसेल तर कारण काय ते पण त्यांना. पुणे नाशिक महामार्गावर शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी वाहनांच्या अशा लांबलचक रांगा लागल्याचं चित्र दुपारपासून पाहावयास मिळालं. त्यातच राज्यातील प्रमुख मंत्र्यांचे दौरे खेड तालुक्यात असल्यानं मंत्र्यांना रस्ते मोकळे असावेत म्हणून रस्त्यावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे कोंडीत आणखीनच भर पडली. खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात रात्री 11:30 वाजता स्मशानभूमीलगत एक मोठा बिबट्या मुलांना आढळून आला. बलदंड बिबट्याच्या दहशतीने संपूर्ण गाव रात्रभर जागे राहिल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे. राजगुरुनगर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून झालेल्या हत्येचा जाहीर निषेध करण्यासाठी शांतता व न्याय मोर्चाचे शहरात आयोजन करण्यात आले. तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालय व राजगुरुनगर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी सर्व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर यांच्यावर रुग्णालयामध्ये झालेल्या गंभीर व निंदनीय घटनेच्या निषेधार्थ ग्रामीण रुग्णालय चाकण या ठिकाणी शनिवारी 17 ऑगस्ट रोजी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली. खेड पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या मातोश्री हयात असताना देखील त्यांना मृत दाखवून मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबाबत पोखरकर यांनी एक व्हिडिओ तयार करून सोशल माध्यमांत प्रसारित करून तालुका महसूल विभागावर तीव्र माझ्या आईला मयत दाखवण्यात आला आहे. मला ह्या महसूल विभागात जे काम करतात नक्की हे अधिकारी झोपा काढतात का? कडूस येथील दैनिक पुढारीचे पत्रकार तुषार मोडफे यांना रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीनं रोटरी पब्लिक इमेज बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार मोडफे यांचे खेड तालुक्यातून कौतुक केले जात आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी कांद्याची 1100 क्विंटल आवक होऊन कांद्याला 2500 ते 3500 रुपये भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी तरकारी मालाची आवक व भाव स्थिर राहिल्याचा बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आला. जिल्हा परिषद शाळा चंद्रसूर्य वस्ती बहुळ या ठिकाणी ग्रामपंचायत निधीमधून विकास कामे करण्यात येत आहेत. स्वातंत्र्य सेनानी दिवंगत द.भी. तथा मामा शिंदे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त श्री शिवाजी विद्या मंदिर येथील प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. राजगुरुनगर येथे भारतीय जनता पार्टी खेड तालुका सांस्कृतिक आघाडी व महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखा यांच्या वतीने श्रावणी काव्य मैफिल संमेलन कवी साहित्यिक यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा एकदा परतणार असल्याचे संकेत मिळत आहे. खेड तालुक्यातील आळंदी भागात पावसाने शनिवारी सायंकाळी हजेरी लावली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत कुणाकडे जाईल अशी चर्चा सुरू आहे. अशातच इकडची दुनिया तिकडे होईल, मात्र खेडचा आमदार शिवसेनेचाच होणार. संजय राऊत यांच्याकडून खेड तालुक्याची भूमिका स्पष्ट करण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमांत व्हायरल होत आहे. इकडली दुनिया तिकडे होईल, पण पुढला खेडचा आमदार शिवसेनेचा. नाशिक फाटा ते खेड या 32 किलोमीटर लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी भुयारी मार्ग प्रस्तावित असून त्यासह मार्गावर जाण्यासाठी आणि शहरांतर्गत भागात उतरण्यासाठी कुठे रॅम्प असावेत,
प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, NHAI आणि पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी यांच्यात बैठक झाली. पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा कासारवाडी ते खेड दरम्यान 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 7,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संदर्भातील प्रकल्पाची माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका भवनात बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रोजेक्ट मॅनेजर संजय कदम उपस्थित होते. या महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी या संपूर्ण रस्त्याच्या नियोजनाबाबत पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितले पाहूयात. पण हे अतिक्रमण काढताना अनेक ठिकाणी पार्शलिटी झाली, काही बड्या मंडळींची अतिक्रमण काढली गेली नाही, असं नागरिकांचं म्हणणं आहे. काय प्रकार आहे नेमका? मागच्या आठवड्यामध्ये अतिक्रमणाची मोहीम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब अजितदादा पवार साहेबांनी आदेश केल्यानंतर हे सुरू झालं. खरं तर त्यापूर्वी आपल्याला इथे बऱ्याच दिवस या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता आणि म्हणून सगळ्यात पहिलं तर आपण ह्या रस्त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग असेल आणि सर्व यंत्रणांनी सहकार्य केलेलं दिसतंय. आता काही लोकांची शंका अशी की काही लोकांना आपण इथे पाठीशी घातलं गेलं आहे का, अशा काही गोष्टी जर असतील तर त्या तुम्ही आमच्या परत एकदा या ना. माझ्या माहितीप्रमाणे इथं कुणालाही इथे याला पाठीशी घातलं जात नाही. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आता आपण बघतोय की 8-10 दिवसामध्ये आज आता आम्ही याच्या चौकात आहे, आंबेटन चौकात, तळेगाव चौकात असेल, आंबेटन चौकात सगळ्या प्रकारचे अतिक्रमण काढल्यामुळं बऱ्यापैकी हा रस्ता मोकळा झालेला आहे. मी अजून एक आपल्याला हे सांगू इच्छितो की बऱ्याचदा लोकांना अजून हा रस्ता किती होणार आहे याच्याबद्दल क्लेरिफिकेशन नाही. 8 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार असं जे काही लोकांना सांगितलं जात आहे, परंतु सर्वसामान्य माणसाला वाटतं की हा रस्ता संपूर्ण 8 लेनचाच होणार आहे. मी आदरणीय गडकरी साहेबांचं आणि मोदीजींचं धन्यवाद देईल की मागच्या 26 जुलैला याच्यावरती केंद्राने याच्यावरती आता याला पूर्ण हिरवा म्हणजे ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि आता इथून पुढे याचं काम 4 ते 5 महिन्यामध्ये सुरू होईल. आता आपण एका टप्प्याने जात आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपण आता याच्यावरची जी काही आमच्या ताब्यातली जी काही 45 मीटर जागा आहे आणि काही ठिकाणी 60 मीटर जागा आहे ती तातडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांचं असंही म्हणणं आहे की आता तुम्ही जिथं हे सगळं इथं खोदकाम करत आहात तर तिथं मुरुम टाकला पाहिजे. पत्रकार साहेबांची पण तीच इच्छा आहे आणि मी त्या तशा सूचना आमच्या डिपार्टमेंटला करतो. काही ठिकाणी मी आता पाहिलं की ते बऱ्याच ठिकाणी मुरुम टाकला आहे, परंतु तोही आपली सूचना अत्यंत स्तुत्य आहे. आणि विशेष म्हणजे एकदा हे अतिक्रमण काढल्यानंतर तिथं परत अतिक्रमण होण्याची शक्यता असते, परंतु प्रत्यक्षात 4 ते 4.5 महिन्यामध्ये हे काम सुरू होईल. आणि हे काम जे सुरू होईल याच्या 45 मीटरची जी आपली लँड विड्थ आहे आमच्या ताब्यामध्ये ROW, याच्यामध्ये खाली 4 लेन आणि त्याच्या बाजूचे सर्व्हिस रोडचे 4 लेन अशा 8 लेन जमिनीवरती होणार आहेत. आणि कॉलम करून 2.25 मीटरचा सेंटरला कॉलम येणार आहे आणि कॉलमवरून 8 लेन होणार आहेत. म्हणजे हा रस्ता आपला 16 लेनचा होणार आहे. याची कृपया सर्वांनी माहिती घ्यावी, कारण बऱ्याच लोकांना आता एकच वाटते की हा रस्ता फक्त जमिनीवरती होणार आहे. जमिनीवरती आपण 8 लेन करणार आहोत आणि आपण संपूर्ण उड्डाणपुलावर 8 लेन करणार आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 30 किलोमीटरच्या अंतरामध्ये जी काही महापालिकेची हद्द आहे तिथे काही ठिकाणी 60 मीटरचं लँड ॲक्विजिशन असल्यामुळे तिथं अजून 2 लेन वाढल्या जाणार आहेत. आणि म्हणून महापालिका हद्दीमध्ये हा जवळपास हा रस्ता 18 लेनचा होईल आणि आपल्या हद्दीमध्ये हा रस्ता 16 लेनचा होईल. खरं तर लोकप्रतिनिधींचा यापूर्वीच्या जमिनीवरच्या 6 लेनिंगला जेव्हा मंजूर होता तेव्हा एलिव्हेटेडला विरोध होता, परंतु आदरणीय गडकरी साहेबांनी हा सगळा विरोध बाजूला सारून किंवा आमच्यासारख्यांच्या सूचना मान्य करून थोडासा उशीर होतोय मला मान्य आहे, परंतु याच्यानंतर जो रस्त्याचं जे काही काम होईल ते अत्यंत सुंदर होईल याची मी ग्वाही निश्चितपणे या रस्त्याचा कोऑर्डिनेटर म्हणून देतो. टेक्निकल गोष्टी मला याच्यातल्या बऱ्याचशा माहिती असल्यामुळे याच्या काही गोष्टी सुचवण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आदरणीय गडकरी साहेबांचा आपल्या सर्व परिसरातील लोकांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. जेव्हा ह्या रस्त्याचं डिक्लेरेशन दिल्लीहून झालं त्यावेळेला अनेक जणांनी सांगितलं की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, परंतु याच्यामध्ये प्रत्यक्षात आम्हाला कुठलं क्रेडिट घ्यायचं नाही. परंतु आदरणीय गडकरी साहेबांचं मी याच्यासाठी मानेल की चाकण तळेगाव शिक्रापूर रस्ता जरी आता MSIDC करणार असेल तरी हा राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता लवकरात लवकर सुरू होईल आणि 3 वर्षामध्ये याचं काम संपेल याच्याबद्दल मला 100% खात्री आहे. फक्त नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण जिथं आता अतिक्रमण आपण जसं सहकार्य केलंय याही पुढे ते सहकार्य चालू ठेवा.
की जेणेकरून आपल्यावरती कुठं अन्याय होणार नाही आणि जिथं काही अशा काही डाऊटफुल काही केसेस असतील तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्या डिटेक्ट करून त्या तातडीनं काढण्याचा प्रयत्न करतो. सरकार करणार की राज्याकडं या रस्त्याचं काम केलं काय? खरं तर चाकण तळेगाव शिक्रापूर आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि त्याचप्रमाणे पुणे शिरूर या तीनही रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणजे NHAI केंद्र सरकारने याची टेंडर प्रक्रिया राबवली होती. आपल्याला आठवत असेल की 14 फेब्रुवारीला याची प्रक्रिया केंद्राने सुरू केली होती आणि त्यावेळेला याचे सगळे हे रस्त्यांचं काम सुरू असताना अचानक याच्यामध्ये एक बातमी अशी आली की MSIDCने या 2 रस्त्यांची मागणी त्यांच्याकडे केली, चाकण तळेगाव शिक्रापूर आणि पुणे शिरूर. आणि त्याच्यामुळं आमच्या राष्ट्रीय महामार्गाने फक्त पुणे नाशिकला तत्वतः मान्यता दिली आणि हे 2 रस्ते जरा आपल्या याच्यातनं याचे NOC दिल्यामुळं MSIDC करणार आहे. मला नागरिकांना पण विनंती करायची आहे, कारण हा राष्ट्रीय महामार्गाने याचे दोन्हीचे DPR केलेले आहेत. पुणे शिरूर रस्ता असेल किंवा चाकण तळे शिक्रापूर रस्ता, हे दोन्ही रस्ते माझ्या माहितीप्रमाणे हे राष्ट्रीय महामार्गाकडूनच होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आदरणीय गडकरी साहेबांना पुन्हा एकदा आपण सर्वांनी विनंती करावी अशी मी सगळ्यांना एक आव्हान करतो. कारण आता आपल्याकडं पुणे नाशिक महामार्गाचं काम तर 100% सुरू होईल, परंतु चाकण तळेगाव शिक्रापूर जर हा रस्ता जर तसा मागे पडला तर आज इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये याच्या औद्योगिकरणामध्ये आज आपलं चाकण किंवा माळुंगे या परिसरामध्ये जी काही कंपन्यांची संख्या आहे याच्यावरून आज कंपन्यांचे कामगार वैतागलेले आहेत, सर्वसामान्य माणूस वैतागला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं MSIDC हे अत्यंत पहिल्या स्टेजमध्ये आहे. MSIDCचं फॉर्मेशन नुकतंच झालं आहे. त्याचे मुख्य अभियंता सुद्धा माझे मित्र आहेत हंडे साहेब. मी त्यांना परवा या बाबत विचारलं, परंतु अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आणि यापुढे विधानसभेची आचारसंहिता महिन्याभरात लागेल आणि मग MSIDC जर याची जर आचारसंहिता लागली 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये याच्यावर काही प्रक्रिया राबवली जाणार नाही. आणि म्हणून मला गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आम्ही करणार आहोत की साहेब हा रस्ता तुमच्याकडेच राष्ट्रीय महामार्गाकडेच राहू द्या आणि आपण जे DPR आणि आता जो टेंडर लेवलला आपण इथे घेतला होता ॲक्च्युली मुळातच हा रस्ता आजही राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित आहे आणि त्यामुळे MSIDCचा हा हट्ट बाजूला ठेवून नागरिकांना लवकरात लवकर रस्ता मिळण्यासाठी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गानेच करावा अशी आदरणीय साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत. आणि आपण सुद्धा स्थानिक पातळीवरती जे काही चाकण असेल परिसरातील सगळ्या लोकांनी हा शासनावर दबाव वाढवा आणि MSIDCचा सध्या प्रयोग बाजूला ठेवा. कारण MSIDC हे अत्यंत प्राथमिक स्थितीतलं हे स्टेट गव्हर्नमेंटचं हे डिपार्टमेंट आहे. ते काम करेल का नाही करेल याच्याबद्दल मी काही सांगणार नाही. ते 100% काम करू शकतं, परंतु आपला वेळ जात आहे. कारण आता आपण जर त्यांच्या MSIDCच्या फॉर्मेशन नंतर चाकण तळेगाव शिक्रापूरला जर आपण पुन्हा एकदा त्याच्यावरच्या प्रक्रियेला जर थांबलो तर त्याच्यामध्ये 6 महिने वर्षभर जाईल आणि म्हणून परत एकदा चाकण तळेगाव चौक हा जाम राहणार आहे. नव्हे तर जो काही आपला खालून शेळपिंपळगावपासून तर ट्राफिक कमीत कमी तळेगावपर्यंत राहतं ते निश्चितपणे तसंच राहील. आणि म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी याच्या बाबतीत पुन्हा एकदा विचार करून की याचं जे NOC दिलेलं कॅन्सल करावं. माझी माहिती अशी आहे की उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांनी सुद्धा गडकरी साहेबांना फोन केलेला आहे की साहेब हे तुमच्याकडेच राहू द्या, राज्यावरती हा आर्थिक भार पण मोठा असेल आणि त्यापेक्षा हा रस्ता गडकरी साहेबांच्या राष्ट्रीय महामार्गाने करावा असं दादांनी फोन केलेलं माझी माहिती आहे. परंतु ही माहिती सत्य असेलच याच्या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये मी निश्चितपणे लोकप्रतिनिधी मांडतील का नाही मांडतील, परंतु शेवटी मी या परिसराचा स्थानिक आहे आणि मी या राष्ट्रीय महामार्गाचा समन्वयक आहे. या परिसरातली वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर चाकण तळेगाव शिक्रापूर हा सुद्धा रस्ता राष्ट्रीय महामार्गानेच त्यांच्या DPR पावणे करावा अशी मी विनंती करणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.